पासून सुरक्षित माळवाडी बस स्टँड पासून 500 मीटर अंतरावर प्लॉट श्री धोंडीराज पार्क माळवाडी। फक्त 2 लाख रुपये डाऊन पेमेंट द्या आणि प्लॉटचे मालक व्हा। प्लॉट खरेदीसाठी कर्ज उपलब्ध। सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची हीच योग्य संधी। प्रीमियम रेसिडेन्शियल प्लॉट श्री धोंडीराज पार्क, पाटील डेअरी नजीक, वसगडे रोड, माळवाडी, भिलवडी। संपर्क 72 70 95 95 95 आणि 91 300 355 11। पलूस येथे श्री रामनवमी सोहळा उत्साहात। शोभायात्रेत पारंपरिक वाद्यांचा गजर। पलूस येथे श्री रामनवमी सोहळा मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी पार पडला। रामनवमी निमित्त राम मंदिर फुलांनी सजवलं होतं। शहरातील चौकात भगवे पताके, होर्डिंग, मुख्य रस्त्यावर कमानी उभारण्यात आल्या होत्या। या रामनवमी सोहळ्याचे आकर्षण रथ उत्सवात जिवंत राम, लक्ष्मण व सीता मातेचा जिवंत देखावा विशेष आकर्षण ठरले। तर भजन, कीर्तन व टाळ मृदुंगाच्या गजरात व धनगरी ढोल ताशांच्या गजरात शहर दुमदुमून गेलं होतं। या सोहळ्यात हरे कृष्ण सत्संग टीम हजर होती। मंदिरात सकाळपासूनच दर्शनासाठी रांग लागली होती। दुपारी 12 वाजता श्री धोंडीराज महाराज मंदिर येथे रामजन्म काळ व फुले टाकण्याचा कार्यक्रम पार पडला। महिलांनी पाळणा गायन केले। शहरातील रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिवसभर भजन, कीर्तन, तर सायंकाळी 5 वाजता माजी आमदार पृथ्वीराज देशमुख व केदार उद्योग समूहाचे संस्थापक सर्जेराव नलवडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रथ उत्सवाची सुरुवात झाली। रथ उत्सव राम मंदिरापासून कुंडलवेस, फॅशन कॉर्नर, जुने बसस्थानक अशा प्रमुख मार्गाने मार्गस्थ झाली। यात जिवंत राम, लक्ष्मण, सीता मातेचा देखावा आकर्षण ठरला। तर धनगरी ढोल, ताशे, फटाक्यांची आतिषबाजी, भजन, कीर्तन, जयघोषाने शहर दुमदुमून गेलं होतं। यानंतर रामभक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। यात प्रामुख्याने क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड, सागर नलवडे, रामानंद पाटील, सागर सुतार, रोहित पाटील, संजय एसुगडे, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। तर पलूस शहर परिसरातील रामभक्त मोठ्या संख्येने या रथ उत्सवात सहभागी झाले होते।